मित्रांनो, किसान संवाद कार्यक्रमात मी अतुल माराणे आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. शेतकरी मित्रांनो, किसान संवाद कार्यक्रमात आपण दरवेळेस नवीन नवीन विषय घेऊन असतो. तर मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, बांबू लागवड विषय. मित्रांनो, बांबूचा उपयोग तुम्हाला माहिती असेल तर बांधकाम निर्मितीपासून ऊर्जा निर्मिती, नंतर कागद निर्मिती, नंतर पेपर मिल या विविध ठिकाणी त्याचा उपयोग होतो. तर आज मित्रांनो, बांबूविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री कृषीतज्ञ व बांबूचे शेतकरी श्री अजित ठाकूर साहेब आलेले आहेत. अजित ठाकूर साहेब, तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. ठाकूर साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना बांबूविषयी माहिती द्यावी, नम्र विनंती. मी अजित ठाकूर. मी शेतीत तर आहेच आहे, पण केवळ बांबू ह्या विषयात गेली 37 वर्ष काढलेली आहेत. 83 साली माझी जी जागा मी स्वतः घेऊन त्याच्यावर 3 प्रकारचे बांबू सुरुवातीलाच लावले आणि मग हळूहळू वाढवत वाढवत जाऊन ते 3चे 24 प्रकारापेक्षा जास्त माझ्याकडे आता कलेक्शन झालेलं आहे. आणि मग आतापर्यंत जे बांबूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता समाजाचा किंवा सरकारचा किंवा व्यावसायिकांचा, तो बदलावा असं मला नेहमी वाटायचं. म्हणून नेहमी ज्या पद्धतीच्या बांबूची लागवड झालेली असायची त्यापेक्षा वेगळं काहीतरी आणायचं हा माझा नेहमीचाच अट्टाहास होता. त्यामुळे मी अखंड भारतभर सगळं फिरून निरनिराळ्या ठिकाणाहून वैशिष्ट्यपूर्ण अशीच बांबूची कलेक्शन सुरू केलं होतं, ज्याच्यात डेंड्रोकॅलामस जायजेन्सिस जो जगातला सर्वात मोठा बांबू आहे त्याचं मला फारच वेड निर्माण झालं होतं आणि इतकं आकर्षण झालं होतं की मला फक्त तोच बांबू लावायचा असं माझा ध्यास केला होता मी. आणि ती रोपं मिळवता मिळवता मला 5 वर्ष गेली होती. आणि आता माझ्या पाठीमागे जे तुम्ही क्लंप बघताय ते डेंड्रोकॅलामिस जायजेन्सिसचं आहे. चिंचवडच्या माझ्या छोट्याशा नर्सरीमध्ये त्याचं मी जेव्हा पहिली लागवड केली आणि आता 9 वर्षानंतर हे फळं मिळत आहेत. एका क्लंप मधून मला 20,000 रुपये मिळालेले आहेत यावर्षी, म्हणजे एका बेटामधून. तर अशा नाविन्यपूर्ण बांबूचं कलेक्शन जे मी केलंय त्याची मला काहीतरी व्यावसायिक दृष्ट्या मला काहीतरी फायदा व्हावा असं मला नेहमी वाटत होतं. आणि म्हणून मग मी माझी रोपनिर्मितीचा हा जो कार्यक्रम आहे तो हातात घेतला आणि माझी आता सध्या जी नर्सरी आहे ती माणगावला कोकणात श्रीवर्धन रोडवर आहे आणि 12 एकर मध्ये माझी ती नर्सरी पसरलेली आहे. त्यात एक शेड हाऊस आहे, एक पॉली हाऊस आहे, शेततळ आहे आणि ह्या सर्व 24 प्रजातींच्या मातृवृक्षांचा संग्रह आहे. त्या आपल्याला माहीत असलेल्या आणि प्रमाणित असणाऱ्या बांबूपासूनच मी पुनरुत्पादन करतो रोपांचं आणि मग ते व्यावसायिक दृष्ट्या मी विकत असतो. तर अशा ह्या सद्गुणी बांबूबद्दल जर बोलायचं झालं तर शेतीकडे केवळ धर्म म्हणून न बघता चरितार्थाचं उत्तम साधन एखाद्या शेतकऱ्याला मिळावं आणि हा जो आत्महत्या वगैरे हे जे काय ऐकतो आपण त्यापासून तो शेतकरी दूर राहावा म्हणून हा माझा एक उपक्रम आहे. आणि मी आतापर्यंत केलेल्या उपक्रमात गवती चहाचा पण मी 7 एकरचा हे केला होता उपक्रम. त्यातून तेल निर्मिती करत होतो गवती चहाची. पण त्याही पेक्षा हे बांबू इतकं सुंदर क्षेत्र मला लाभलं, त्यामुळे मी आता त्याच्या व्यतिरिक्त कोणताही विचार शेतीमध्ये करत नाही. तर याची पात्रता जाणून घेऊया आपण. हे कोणासाठी उपयुक्त आहे ही शेती? तर ज्याच्या शेतीच्या मधील मातीची खोली 2 फुटापेक्षा जास्त आहे. त्या पात्रतेच्या 5-6 गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतर त्याच्या जमिनीला कुंपण आहे, त्याच्या जमिनीत पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्या जमिनीला पुरेसा शेणखताचा पुरवठा होऊ शकतो. आणि ह्या ज्या जाती मी प्रमोट करतोय किंवा ज्याची शिफारस करतोय त्या जाती महाग असल्यामुळे त्याला येणारा भांडवली खर्च जो आहे तो मुद्दाम जास्त ठेवलाय. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला भांडवल जास्त लागणार असतं त्यावेळेला सर्वसाधारण शेतकरी त्यापासून दूर होतो. कारण मुळात पीक निवडताना लोक काय करतात, अफोर्डेबिलिटी हा चुकीचा शब्द अर्थ घेऊन त्याच्याकडे बघत राहतात. ते अफोर्डेबल आहे की नाही हे केव्हा कळतं माणसाला, ज्या वेळेला तो शेतीचं पूर्ण त्याचं उत्पन्न यायला लागतं त्याच वेळेला. म्हणजे एक रोप 10 रुपयाला आज जर मिळत असेल आणि तेच रोप पण वैशिष्ट्यपूर्ण असलेलं तुम्हाला 300 रुपयाला मिळत असेल तर लोक जे अनअफोर्डेबल आहे असं जे सांगतात ते चुकीचं आहे.
कारण त्याचा अभ्यास न करतानाच त्याने ते केलेला अभिप्राय असतो. तर ते 300 रुपयाचं रोप जर घेतलं त्याने, तर त्याला ते व्हॅल्यू ऍडिशन आणि पेबॅक हे दोन्ही गोष्टी फास्ट होतात. माझ्याकडे एक 1800 रुपयाचं ब्लॅक बांबूचं पण रोप आहे. त्या ब्लॅक बांबूचं रोप 1800 म्हटल्यावर शेतकरी 2-3 फूट मागेच जातो. कारण त्यांना आतापर्यंतची सवय काय लागलेली आहे, की सोशल फॉरेस्ट्रीमध्ये जा, शेती खात्याकडे जा, ज्या फुकट मिळतायत किंवा ज्या अगदी नगण्य किमतीत मिळतायत त्या जातींची निवड ते करतात, एकरांनी लागवड करतात. उलट आमचं म्हणणं असं आहे, की जर तुमची क्रयशक्ती आता नाहीये, तरी देखील चुकीच्या प्रजातींची निवड बिलकुल करू नका. 1 वर्ष थांबा. तुमच्या खिशात पैसे येईपर्यंत थांबा आणि योग्य जातीची ज्या वेळेला आपण निवड करतो, ती काही लोक काय म्हणतात, की मला 10,000 रोपं लावायचे. आमचं म्हणणं असं आहे, की तुम्ही 10,000च्या जागी फक्त 1,500 रोपं लावा. उत्पन्न तुम्हाला त्याच्या कित्येक पटीने येणार आहे. म्हणजेच काय अफोर्डेबल कुठलं झालं, की जे महाग आहे तेच उलट अफोर्डेबल आहे. अशा दृष्टीने त्या विषयाकडे बघण्याचा आपला नेहमी दृष्टिकोन राहायला पाहिजे. पूर्वीच काय आता काळ बदललेला आहे. कोणाला माहिती होतं हे आजची लॉकडाऊनची परिस्थिती आपण विचार देखील केलेला नव्हता एक 4-5 महिन्यापूर्वी. तसं तो काळ जो बदलत असतो, त्या बदलत्या साठी आपण काहीतरी राखून ठेवायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही शेतकरी होण्या अगोदर द्रष्टे व्हा, फिलॉसॉफर व्हा आणि मग शेतीकडे वळा, असं आमचं नेहमी सांगण्याचा उद्देश असतो. म्हणून लागवड करताना बांबूची केवळ एका प्रजातीची कधीही करू नये. कारण कोणत्या जातीला कधी चांगले दिवस येतील हे सांगता येत नाही. वर्षापूर्वी प्लास्टिकचे स्ट्रॉ चालायचे, पण त्याच्यावर ज्या वेळेला बंदी आणली त्यावेळेला बांबूचे स्ट्रॉ बाजारात प्रचलित झाले आणि मग बांबूचा मल्टिप्लेक्स नावाची जी व्हरायटी होती, जी आमच्याकडे 150 रोपच फक्त असायची, त्याची डिमांड एकदम लाखांनी झाली. म्हणून लावत असताना नेहमी लागवड करत असताना किमान 6 किंवा 7 जातींची लागवड करायची. म्हणजे एक तर तुमची बाग परिपूर्ण होते, कारण ह्याच्यात वर्गीकरण करतो आम्ही नेहमी बांबूचं, मोठ्या जाती, मध्यम जाती आणि छोट्या जाती. तसं जर केलं नाही तर तुमच्या जागेत म्हणजे तुमच्या विक्री व्यवस्थेत फारच अडथळे निर्माण होतात. म्हणजे एखादा माणूस काहीतरी डोक्यात घेऊन येतो आणि त्याला फक्त बांबू पाहिजे असतं एवढंच असतं, पण इथे आल्यानंतर कन्फ्युज झाल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं नाही नाही अरे ही जात पाहिजे ती जात पाहिजे. तर त्या सगळ्या जातींचं मटेरियल किंवा सगळ्या जातींचं प्लांटिंग मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यात आमचं काय आहे, की ज्या 7 जाती प्रजाती आपण निवडणार आहोत, त्या का 7 निवडतो आहोत आपण, त्याच्या मागे काहीतरी कारण असल्याशिवाय आपण करत नाही आहोत. कुठलीही गोष्ट कारणाव्यतिरिक्त करू नये असं माझं म्हणणं आहे. तर एका एकरात 7 जाती कशा बसवायच्यात, की 2 मोठ्या जातींमध्ये एक छोटी जात असं ज्या वेळेला आपण टाकतो किंवा प्लेसमेंट करतो, त्यावेळेला त्या जमिनीचा वापर पुरेपूर केला जातो. आता काय होईल, की केवळ एकच प्रजाती जी मोठी जात आहे, डेंड्रोकॅलामस जायजेन्सिस किंवा ब्रँडिस आहे, ही जर घेतली लागवडीसाठी, तर त्यातल्या 2 झाडांमधलं अंतर किमान 15 फूट जर ठेवायचं झालं, तर मधली 15 फूट ही जागा मोफत जात असते पहिले काही वर्ष. तर ती जाऊ नये म्हणून त्या दोघांच्या मध्ये एक छोटी जात मध्ये इन्सर्ट करावी असं या पॅटर्नचं एक कोर आहे. म्हणून लाव आता काय करतो, की डोंगरवली पॅटर्न नंबर 1 म्हणजे डोंगरवलीचा हा म्हणजे आम्ही नाव दिलेलं आहे ओळखता यावं म्हणून. ह्यात एका एकर मध्ये अंदाजे 680 रोपांचा समावेश करता येतो आणि त्यावेळेला 7.5 फूट म्हणजेच 2.5 मीटर बाय 2.5 मीटरचे खड्डे घ्यायचे. लावताना मोठ्या जाती म्हणजे जायजेन्शियस किंवा ब्रँडिस आहे, एक खड्डा सोडून दुसऱ्या खड्ड्यात लावायचं. म्हणजे मधला जो मोकळा खड्डा राहील त्यात तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला छोट्या जातींमधली निवड करता येईल. उदाहरणार्थ ऑलिव्हेरी म्हणा किंवा लॉन्जिस्पॅथस म्हणा किंवा टुल्डा म्हणा, या जाती टाकल्या म्हणजेच काय तुमच्या जमिनीचा पुरेपूर वापर केला जाईल. आणि आता आपण काय करतो आहोत, आपण हे टाइम फेज मध्ये करतो आहोत, की पहिल्या 6 वर्षांसाठी ही लागवड झाली. 6 वर्षानंतर तुम्ही काय करणार, कारण कॅनोपी वाढत जाणार, पानांची गर्दी वाढणार, जमिनीचा म्हणजे व्यापली जाणार जमीन तुमच्या पहिल्या लावलेल्या ह्याच्यात. आणि मग तुम्हाला असं अडचणीचं वाटू लागेल, की ही लागवड जी केलेली आहे पण ती फार घन झाली आहे का? तर हो, निश्चितच घन झालेली आहे. म्हणून मधली एक ओळच्या ओळ काढून टाकायची, ज्याला आपण विरळणी म्हणूया ढोबळमानाने. म्हणजेच काय झालं, की 6 वर्षानंतर तुमचा पॅटर्न बदलणार आहे.
हा सुरुवातीचा पॅटर्न झाला. मग तुम्ही म्हणाल की ही मधली ओळ काढून टाकणार, नाही त्याचा उपयोग होणार नाही, असं होतं का? नाही. कारण बांबूचे रायझोम ह्या स्वरूपात जी लागवड केली जाते, जी कंदापासून केली जाते खालून उपटून, त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमचंच स्वतःच प्लांटिंग मटेरियल तयार होईल मधल्या ओळीचं. आणि तुमची आज जी 1 एकरची लागवड झालेली आहे, ती साधारण 6 वर्षानंतर अजून 5 एकर तुमच्याच कडे निर्मिती झालेल्या प्लांटिंग मटेरियल पासून तुम्हाला वाढवता येईल. म्हणून ह्या डोंगरवली पॅटर्न 1 ज्याला म्हणतो आपण, डोंगरवलीचा हा प्रकार जो आहे त्याच्याच 2.5 मीटर बाय 2.5 मीटरवर प्लांटिंग करून 2 मोठ्या जातींमध्ये एक छोटी जात लावायची, असं हे ठेवायचे. आणि 6 वर्षानंतर मधली कुठली, तुम्हाला जर तो प्लॉट मोठ्याच प्रजातींसाठी राखीव ठेवायचा असेल तर छोट्या जातींची ओळ काढून टाकायची, किंवा छोट्या जातींसाठी ठेवायची असेल तर मोठ्या जातींची एक अख्खी ओळ काढून ठेवायची. म्हणजे आपोआपच 5 मीटर बाय 5 मीटरची लागवड तुम्हाला ती तयार मिळेल. आणि मग त्या 6 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या जातीला जास्त डिमांड आहे तुमच्या लोकल डिमांड प्रमाणे, आणि मग त्याची तुमच्याकडे चॉईस राहील. आता जर तुम्ही केवळ तुमच्या डोळ्यासमोर एकच प्रजाती ठेवली आणि 6 वर्षानंतर काळ बदलला, अजून काहीतरी असं कोविड सारखं काहीतरी हे आलं आणि ती जात तुम्हाला नको असणार आहे, तुम्हाला दुसरीच कुठली तरी जात चांगलं पैसा देते अशी समोर आली, तर अशा वेळेला तुम्ही काय करणार? म्हणून दूरदृष्टीने विचार केलेली ही डोंगरोली ही प्रचलित आम्ही करतो आहोत आता पॅटर्न, डोंगरोली पॅटर्न जो आहे तो. आता हे करत असताना लोकांना नेहमी प्रश्न पडतो की मोठ्या जाती कुठल्या आणि छोट्या कुठल्या, आणि हे तर त्या मी तुम्हाला पहिलं सांगून घेतो की मोठ्या जातींमध्ये डेंड्रोकॅलामस ब्रँडिस आहे आणि डेंड्रोकॅलामस जायजेन्शियस, ह्या 2 मोठ्या जाती झाल्या. मध्यम मध्ये गुआडुआ अँजिस्टोफोलिया म्हणून आहे, आणि छोट्या जातींमध्ये ऑलिव्हेरी, टुल्डा, लॉन्जिस्पॅथस, पॉलिमार्फा, किंवा तुम्हाला हवी असणारी तिथली लोकल जात जर वाटलं, माणगा म्हणा किंवा काय, चॉईस इज युअर्स. आता हा तो तुम्ही लागवडीच्या वेळेला तुम्ही ठरवा की ही छोटी म्हणून कुठली जात लावायची ती. आता हे तुम्हाला सांगितल्यावर मग तुम्हाला मी प्रेझेंटेशन कडे आता वळू इच्छितो की प्रेझेंटेशन मग आता ही म्हणजे ओळखायची कशी, किंवा कशी दिसते, किंवा त्याचे उपयोग काय, ह्याच्याकडे आपण जाऊया. म्हणजे आता आपल्याला प्रेझेंटेशनचा भाग घेता येईल. काहीतरी दिसायचं आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला धावायला लागायचं, पळायला लागायचं. आता आपण आहोत त्या स्थितीतच सुरक्षित राहावं म्हणून पळायला लागतंय. म्हणून आपल्याला पूर्वी कसं शेत एकदा नांगरलं आणि काहीतरी पेरलं तरी पुरायचं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. 1 एकरातून तुम्हाला 50,000 रुपये जरी मिळणार असतील तरी ते तुम्हाला आता तुटपुंजेच लागते. त्याच्यामुळे स्पीशीजचं सिलेक्शन म्हणजे प्रजातींची निवड हा फार म्हणजे कळीचा मुद्दा आहे बांबू लागवडीमध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला हे काही प्रेझेंटेशन मध्ये आता मी पुढे जाऊन दाखवतो की काय आता आपलं ठरलेलं आहे की मोठे बांबू, मध्यम बांबू आणि छोटे बांबू. आणि मोठ्यांमध्ये डेंड्रोकॅलामस जायजेन्शियस किंवा डेंड्रोकॅलामस ब्रँडिस आहे. मध्यम मध्ये गुआडुआ अँजिस्टोफोलिया आहे. छोट्यामध्ये ऑलिव्हेरी म्हणाल, टुल्डा म्हणाल, पॉलिमार्फा, असे बऱ्याच आहेत ऑप्शन्स. तर ते तुम्हाला मी एका पाठोपाठ एक आता दाखवतो. तर जे तज्ज्ञ आहेत किंवा जे सल्लागार आहेत त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे की मी शेतकऱ्याला किंवा माझ्या ग्राहकाला बायर्स मार्केटमध्ये न टाकताना सेलर्स मार्केटमध्ये टाकू इच्छितो. म्हणजे तुम्ही उत्पादन केलेला बांबू हा तुम्हाला विकत बसावा लागणार नाही, तर मार्केट तुमच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजेच तुमच्या बांबूची किंमत ही बायरनी ठरवू नये, म्हणजे ग्राहकाने ठरवू नये. तो तुमचा माल आहे, तुम्हाला ती ठरवण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही सेलर्स मार्केटमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून आपण जी निवड करणार आहोत बांबूच्या प्रजातींची, ती इतक्या चांगल्या प्रतीच्या बांबूची निवड करणार आहोत की ती जर 2-3 ऑप्शन्स शेतकऱ्याला मिळाले तर आपलीच प्रजाती जी आहे तिच्याकडे ग्राहकाचा ओढा दिसला पाहिजे तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला एक एक स्लाइड पहिलं दाखवून घेतो आणि त्याच्यात पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स आणि तिसरा प्रेफरन्स अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवेन. तर आता हा देखील ही स्लाइड पहिली जी बघता आहात तुम्ही,
ती डेंड्रोकॅलामस टॉक्साय हा जो आहे ना, हा वेस्टर्न घाट्स किंवा कोकणातला उत्तम प्रकारचा बांबू असला तरी देखील माझ्या शिफारसीत येत नाही. म्हणून आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. त्यात काही धोके आहेत म्हणून ते नाहीत, पण मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये घेतलेलं आहे पूर्वीच्या, म्हणून मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ही रिच आहे, ही फुल्ली सॉलिड व्हरायटी आहे. ही पण थोडा वेळ बाजूला ठेवूया, जाऊ द्या पुढे. हा बांबूस हा वेस्टर्न घाट्स मध्ये आपल्याला सगळीकडे सर्वदूर बघायला मिळतो. हा आहे चांगला, पण ह्याच्या काटे आणि फांद्या यामुळे तो नकोसा झालेला आहे आपल्या शेतकऱ्यांना. जाऊ द्या पुढे, तुम्ही दुसऱ्या स्लाइडला जाऊन द्या. हे बांबूस पासून मी केलेलं माझं शेड हाऊस आहे. हे शेड हाऊस माझी, हा देखील शेड हाऊसचा आतला भाग आहे. यात वाफे देखील बांबूंपासूनच बनवलेले आहे, म्हणजे घर की मुर्गी आणि डाल बराबर, हा तसं आहे. आता हा जो आहे ना, हा जगातला सगळ्यात मोठा बांबूचा प्रकार आहे, डेंड्रोकॅलामस जायजेन्सियस. ह्याची शिफारस मी सर्वप्रथम करतो. याचं कारण असं आहे की हा देखणा देखील आहे, याला कुठल्याही फांद्या नाहीयेत, काटे नाहीयेत, सरळ वाढणारा आहे आणि ह्याचे उपयोग सगळ्या क्षेत्रातून होतात. जिथे जिथे बांबू पासून काही उत्पादनं घेतली जातात तिथे प्रत्येक उत्पादनात ह्याला मागणी असते. त्यामुळे ह्याची सर्वसाधारण उंची जी आहे या बांबूची ती 100 फूट उंच जातो. 1 फुटापर्यंत त्याचा व्यास होऊ शकतो. आणि हा माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय तो देखील त्याचाच प्रकार आहे. हे निरनिराळ्या प्रकार लोकेशन्सचे फोटो आहेत, जात एकाच प्रजातीचे. हा डावीकडे जो दिसतोय तो मँगलोरचा आहे, उजवीकडे आहे तो डेहराडूनचा आहे आणि पाठीमागे जो तुम्ही बघताय तो चिंचवडचा आहे. 3 वेगवेगळे फोटो दाखवण्याचा उद्देश असा की ग्राहकांमधून मला विचारणा अशी होते असते की हे आपल्याकडे होईल का, आपल्या हवामानाला होईल का, म्हणून मी हे 3 वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो तुम्हाला दाखवतो. तर निश्चितच आपल्या हवामानाला देखील उत्तम होतो. याची रोपं जरी महाग वाटली आपल्याला, म्हणजे भांडवली खर्च जरी जास्त असला तरी तो लवकर वसूल होतो आणि सर्वसाधारण बांबूच्या जातीच्या जवळजवळ 10 पट उत्पन्न आपल्याला मिळतं. तर ह्याला पहिला प्रेफरन्स दिला. तर हा देखील त्यातलाच प्रकार आहे. मल्टी लोकेशनल फोटोज आहेत सगळे. तर ह्याची वाढ जी आहे ही किती फास्ट होते तर ते दाखवण्यासाठी हा फोटो तुम्हाला दाखवलेला आहे. 3 जुलै 17ला काढलेला हा पहिला फोटो आहे. 11 जुलैला त्याची झालेली वाढ आणि 13 जुलैला वाढ. म्हणजे लोकांना बहुतेक सर्व बांबूशी संबंधित लोकांना माहिती असते की बांबू हे फास्टेस्ट ग्रोईंग वनस्पती आहे की ती दिवसाला 1 फूट 1.5 फूट अशी वाढते. याचं हे प्रत्यक्ष उदाहरण हे चिंचवडला घेतलेले फोटोग्राफ्स आहेत, ते तुम्हाला दाखवले गेलेले आहेत. हा सर्व क्षेत्रांमधून मागणी असणारा बांबू आहे असं मी का म्हटलं, तो फ्लोरिंग, रूफिंग, प्लायवूड, प्लायबोर्ड, फर्निचर ह्या व्यतिरिक्त ह्याचा उपयोग खाण्यासाठी पण होतो. आता हे तुम्हाला जे स्लाइड मध्ये दिसतोय तो जो फोटोग्राफ आहे हा 10 ते 12 दिवसाचा जुना कोंब आहे. म्हणजे आल्या दिवसापासून 12व्या दिवशी हा अत्यंत मऊ असतो, असं नुसतं जरा मोठा धक्का दिला की तो तुटतो. आणि हा साधारण 50 किलोचा आहे आणि ह्याला जर तुम्हाला 100 रुपये किलोनी बाजारात भाजी म्हणून विकता आला तर एका बांबूचेच 5,000 रुपये तुमचे तयार होतात. म्हणजे तुम्ही ह्याच्या तुलनेत जर दुसरा कुठलाही बांबू उभा केलात, जे आता बाजारात बरेचसे लोक प्रमोट करतायत निरनिळ्या नावाने, भीमा बांबू म्हणा किंवा बांबूचा बांबूस म्हणा, आणि त्याचं प्रमोशन जे चाललेलं आहे तर त्याच्या म्हणजे एक लोहार की आणि 100 सोनार की ज्याला म्हणतो आपण, माझ्या एका कलमचं म्हणजे एका कलमचं म्हणजे एक कलम म्हणजे जो बांबू आहे पोल, त्याचा हा 12 ते 15 दिवसाचा जो कोंब आहे त्याचं वजन आहे 50 किलो आणि 100 रुपयाप्रमाणे 5,000 रुपये होत असेल तर त्याच्या तुलनेत दुसरा कुठलाही बांबू उभा राहू शकत नाही. म्हणून ह्याचे विविध जे उपाय आहेत ते दाखवण्यासाठी हे तुम्हाला पुढे पुढे मी दाखवतोय. हा 15व्या दिवशीचा बांबूचा व्यासाचा फोटोग्राफ आहे. चिंचवडच्याच, म्हणजे फारच लांबचे फोटोग्राफ दिलेले नाहीयेत मी, चिंचवडचेच फोटोग्राफ दाखवले.
हा 15 हा आता ह्याला फ्लॉवरिंग केव्हा होतं की प्रत्येक बांबूला त्याच्या आयुष्यात एकदाच फुलोरा येतो. आणि मग तो फुलोरा म्हणजेच काय, आपल्या शेतकरी ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आज मी जर लागवड केली तर ती किती वर्ष टिकेल, तर त्याला पुन्हा फुलोरा जेव्हा येईल त्यावेळेला तोपर्यंत तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता. तर हा जायजेन्शियस जो प्रकार आहे याला 90 वर्षानंतर फुलोरा येतो आणि तो माझ्याकडे चिंचवडला आलेल्या फुलोऱ्याचे काही फोटोग्राफ्स तुम्हाला मी दाखवतोय. मुद्दाम पट्टी बाजूला दाखवले की एका बीची जाडी आणि हे किती असेल, साईज किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा डेंड्रोकॅलामस ब्रँडिस आहे. हा जगात 2 नंबरला पडतो कारण ह्याची साईज जी आहे ही जायजेन्शियस पेक्षा छोटी असली जरी तरी व्यावसायिक दृष्ट्या ह्याचं महत्व पहिल्या स्थानावर येतं. माझा पहिल्या पसंतीचा हा बांबू आहे तसं म्हटलं तर. उंचीला जायजेन्शियस पेक्षा 20 फुटांनी कमी असतो, म्हणजे 5 मीटरनी कमी आहे जवळजवळ. आणि व्यासाने 200 मिलीमीटर व्यास आहे आणि जायजेन्शियसचा व्यास 300 मिलीमीटर असतो. तरी देखील वजनात जर बघितलं तर ह्याच्या एका बांबूचं वजन 120 किलो भरतं आणि जायजेन्शियसचं वजन फक्त 100 किलो बसतं. म्हणजे जरी तो आकारमानाने मोठा दिसला तरी व्यावसायिक दृष्ट्या पहिल्या स्थानावर येणारा जो कुठला बांबू असेल तर तो हा डेंड्रोकॅलामस ब्रँडिसी आहे. त्याला आलेला फुलोरा बघा. आता ब्रँडिसीला त्याच्या आयुष्यात 60 वर्षानंतर फुलोरा येतो. त्यानंतर ते बेट मरतं. त्याला ग्रेगेरियस फ्लॉवरिंग म्हणतो आम्ही त्याच्यात. तर त्याला आलेला फुलोरा हा तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेला आहे. आता ह्याचे उपयोग देखील जायजेन्शियस सारखेच आहेत, म्हणजे ब्रँडिसाईचे. ते कसे आहेत ते प्लायबोर्डला, प्लायवूडला किंवा फर्निचरला, गृहनिर्माण क्षेत्रात ब्रँडिसाय सारखा दुसरा बांबूच नाहीये. गुआडवा देखील आहे 2 नंबरचा जो आपण अजून आता त्याच्याकडे येऊ, पण त्याचा स्लाइड मध्ये मला शोधावा लागेल. पण ह्याची देखील उंची छान आहे आणि हे घेता येईल. तुम्ही मागची जी स्लाइड बघितली त्याच्यात कलर कोडिंग दिसलेलं आहे. ते तुम्हाला माझ्या मागच्या बांबूच्या ह्याच्यावर देखील तुम्हाला कलर कोडिंग दिलेलं आहे. त्या कलर कोडिंगचा उपयोग एवढाच आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने की हार्वेस्टिंग म्हणजे ज्याला काढणी म्हणतो, ती काढणी केव्हा करायची असते, ती कोंब जो जमिनीतून निघतो तो फटाफट वाढतो. प्रत्येक कुठल्याही जातीच्या बांबूला पूर्ण वाढ व्हायला फक्त 2 महिने लागतात. आणि मग ते 2 महिने झाल्यानंतर त्याच्या उंचीत म्हणा किंवा त्याच्या व्यासात अजिबात फरक पडत नाही. त्याचं फक्त लिग्निफिकेशन जास्त म्हणजे डेन्सिटी वाढत असते. आणि पण हार्वेस्टिंग केव्हा करायचं असतं, तर हे पूर्ण वाढ झाल्यानंतर 3 वर्ष तो जिवंत अवस्थेत त्याच्या बेटात जोपर्यंत राहिला नाही तोपर्यंत तुम्ही त्याला काढू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर क्वालिटी टिंबर पाहिजे असेल तर तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागतं. केव्हापासून, तो जन्माला आल्यापासून, म्हणजे ते जमिनीतून बाहेर आल्यानंतर 3 वर्षानंतर त्याची काढणी करायची असते. मग मधल्या काळात देखील अनेक शूट्स तुम्हाला दिसतील त्याच्यातून बाहेर आलेले. मग तुम्ही ओळखणार कसा की हा मागच्या वर्षीचा आहे का त्याच्या मागच्या वर्षीचा आहे. म्हणून कलर कोडिंग करायचं, रंगसंगती लावायची की ह्या वर्षी आलेल्या बांबूला लाल कलर दिलेला आहे, त्याच्या मागच्या वर्षीच्या ह्याला पिवळा दिलेला होता, त्याच्या मागच्या वर्षीच्या वेळेला पांढरा. हे संगती जी आहे ती आपली आपण पण करू शकता किंवा बांबू सोसायटी ऑफ इंडिया हे वर्षातून त्याचं सांगतात की या वर्षी या रंगाचं पेंटिंग करा किंवा त्याची रंगसंगती शोधा आणि ती तुम्ही तुमच्या बांबूवर पेंट करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतावर जे तुमच्यापासून शेकडो किलोमीटरवर जरी असेल तरी तिथल्या कामगाराला सांगता येईल की तो लाल कलरचा जो बांबू आहे ना तो सगळे काढून घे. म्हणजे कोणत्याही गैरसमजाशिवाय तुमची काढणी होते आणि अपरिपक्व बांबू काढला जात नाही. त्यामुळे त्याला कीड लागायचं प्रमाण अत्यल्प असतं आणि म्हणून ही रंगसंगती फार उपयुक्त असते. या प्लांटिंग मटेरियल कशापासून तुम्ही बांबू लागवड करू शकता, तर बी पासून लागवड देखील बांबूची होते. समजा तुमच्याकडे 50 वर्षानंतर एखाद्या बांबूला बी आलं, जे डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टसच्या बाबतीत 40 वर्षानंतर येतं, मानवेलच्या बाबतीत उदाहरणादाखल तुम्हाला दिलेलं आहे. तर समोर तुम्हाला स्लाइड मध्ये जे दिसतंय ते डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टस म्हणजे मानवेल, सर्वसामान्य सगळीकडे सर्वदूर आढळणारी ही जात आहे.
याची किंमत अत्यंत नगण्य दिसते मिळते बाजारात, म्हणून आमच्या शिफारसीखाली हा येत नाही. पण अशा प्रकारची रोपं देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं, कृषी खात्यात किंवा वन विभागात त्यांना वाटण्यासाठी स्वस्त किमतीची रोपं लागतात, की त्यांचा उद्देश तिथे फक्त व्यावसायिक नसतो, पण त्यांना कॅनोपी वाढवायची असते. म्हणजे जमिनीवरचं हिरवं आच्छादन जे आहे ते तुम्हाला जास्त व्हावं असं वाटत असतं. त्यावेळेला ही प्रजाती निवडली जाते. आणि ही जी तुम्हाला समोर त्या ट्रे मध्ये जी दिसत आहेत ती रोपं फक्त 2 किंवा 2.5 किंवा 3 रुपयाला मिळू शकतात. आता हा बांबूचा मल्टिप्लेक्स नावाचा प्रकार आहे. गेल्या वर्षीपर्यंत याला जेमतेम बागांमधून मागणी असायची. देखणा म्हणा किंवा लँडस्केपिंग वाले लोक घेऊन जायची याला. याची जाडी अगदी छोटी असते, म्हणजे 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर व्यासाचा हा प्रकार असतो. उंचीला देखील 7-8 फूट वाढणारा, म्हणजे जेमतेम 3 मीटर पर्यंत जाणारा असा. ह्याचा उपयोग स्ट्रॉ बनवायला उपयोग होतो, किंवा बांबूचं पेन बनवायला, किंवा काही अशी आर्टिकल्स असतात की जिथे पडद्यासारखं होल बांबू पासून पडदे बनवले जातात अख्ख्या बांबूपासून. त्याच्यासाठी याची डिमांड एकदम वाढली. कारण बांबूच्या स्ट्रॉ जेव्हा प्लास्टिकवर बंदी आली त्यावेळेला वापरणं बंदी झालं, आणि बांबूच्या स्ट्रॉ हे हॉटेलमधून डिस्ट्रीब्यूट होऊ लागले. म्हणून आपल्याकडे आपल्या शेतात अनेक प्रकारच्या बांबूची लागवड जर असेल तर आपण बाजारातून आलेली मागणी आहे ना तिला पुरवठा करू शकतो. म्हणून मी कोणत्याही वेळेला एकाच प्रजातीची लागवड करू इच्छित नाही. आता हा देखील प्रकार जो आहे हा खूप महागातला आहे. ब्रॅचिक्लॅडम म्हणतो आपण याला, स्किजोस्टॅचम ब्रॅचिक्लॅडम. हा अत्यंत देखणा आहे. सर्व दूर असणाऱ्या बागांमधून जो पिवळा किंवा गोल्डन बांबू दिसतो तो हा नव्हे. तो बांबू त्याची गाठ जाड असते, तो वाकडा होतो, त्याला फांद्या असतात. त्यातले दुर्गुण नसणारी ही प्रजाती आहे. अत्यंत महागडी वनस्पती आहे, पण अत्यंत देखणी. याला पर्याय असा कुठलाही नाही जगात, म्हणून हा अत्यंत महाग किमतीत विकला जातो. ह्याचं एक रोप 1200 ते 1800 रुपयाच्या दरम्यान विकलं जातं. पण लँडस्केपर्सला हा अत्यंत उपयुक्त आहे, किंवा तुमच्या सुशोभीकरणाला तुमच्या बागाच्या हा उपयुक्त आहे. त्यानंतर तुमच्या बंगल्याला देखील नजर लागू नये असं वाटत असेल तर तुमची नजर त्या बांबूकडे वळवली जावी म्हणून हा बांबू लागवड याची केली जाते. त्यामुळे देखील हा उपयुक्त आहे. हा थायरोस्टॅकस ऑलिव्हेरी नावाचा प्रकार जो आहे हा लहान बांबूमध्ये मोडतो. आता आपण बघितले बरेचदा ते काही लँडस्केपिंगचे प्रकार बघितले, ब्रँडिसाय आणि जायजेन्शियस हे मोठे प्रकार बघितले. हा थायरोस्टॅकस ऑलिव्हेरी, याला कनकैच म्हणून पण नाव आहे तिथलं लोकांना, त्रिपुरा भागातला आहे. आणि हा जो त्रिपुरा भागातला जो प्रकार आहे हा छोट्या बांबूमध्ये येतो. अत्यंत सरळ वाढणारी ही वनस्पती आहे. अगदी जसे गवंडी ओळंबा लावून बघतात तसा ओळंबा लावून इतका स्ट्रेट येतो. आणि सर्व बांबूच्या उपयोगांमध्ये जे छोट्या बांबूचे उपयोग आहेत त्यात हा वापरला जातो. आणि विशेष करून ह्याचा उपयोग पूर्वी पोलवॉल्टच्या बांबूला केला जात असे, की ह्याच अत्यंत लवचिक, म्हणजे आता जिवंत अवस्थेत ह्याचं टोक पकडलं आणि जमिनीला लावलं आणि परत सोडलं तर परत सरळ होतो. इतका प्रचंड लवचिकतेचा हा जो प्रकार आहे हा देखील हा आमच्या खास रेकमेंडेशन मध्ये येतो छोट्या बांबूच्या. आणि ह्याचं उत्पादन पण भरपूर असतं. एकेका बेटामध्ये 20-20 फुटवे येतात त्याला, या बांबूला. ही बघा, ही त्याची घन लागवड तुम्हाला दाखवायला. ही त्रिपुराची आहे. 8 मीटर जेमतेम उंची येते त्याची, 50 मिलीमीटरचा व्यास येतो. आणि हा आता उजवीकडचा जो प्रकार आहे तो देखील त्याचाच आहे. तर हे प्रत्यक्ष लागवड तुम्हाला दाखवलेली. हा आता तुम्ही जे स्लाइड बघता बांबूसा कचरन्सिस, हा देखील कचहर हिल्स जे आसामचे आहेत तिथला ओरिजिनल बांबू आहे. आणि म्हणून हा कचरन्सिस या नावाने प्रचलित आहे. हा सरळ जाणारा, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नॉन टेपरिंग. म्हणजे जर खाली तुम्ही त्याची मोजमाप केलं 3 इंचचा जो व्यास असेल तर 50 फुटावर देखील त्याचा व्यास 3 इंचच असतो. आणि त्याच्या 2 गाठीतलं अंतर जे आहे ते 2 फुटापेक्षा जास्त असतं. एक माझ्या बाजूलाच त्याचा तुकडा आहे, याचं तुम्हाला बघा, तुम्हाला 2 पेरामधलं जे अंतर आहे ते अत्यंत लांब आहे. आणि म्हणून हे बऱ्याच ठिकाणी उदबत्तींच्या काड्या म्हणा किंवा हा टूल फ्रेंडली आहे. म्हणजे हा हत्यारांना बोथट करत नाही.
एकदा कुठे कुठे तुम्ही कोयता घुसवला तर तुम्ही शेवटपर्यंत त्याच साईजचा बांबूच्या अशा स्लायव्हर्स काढू शकता, पट्ट्या काढू शकता. म्हणजेच हा बुरुडांना देखील प्रिय असणारी ही प्रजाती आहे. त्याच्यानंतर हा थॅचिंगला उपयोग होतो, म्हणजे फ्लॅटन्ड बांबू म्हणतात ना आपण, बांबूची फळी तयार होते अशी. चिरलेली बांबू जर केले असे, तर ह्याची एक फ्लॅटन्ड बांबूच्या उत्पादनासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे. आणि सरळ असणाऱ्या ह्या प्रकारामुळे खरा तर प्रचलित आपल्याकडे देखील करता येईल. याची लागवड मी माझ्याकडे पण केलेली आहे. आता नुसत्या चिरण्याच्या प्रकाराने बघा ही तयार झालेली बांबूची. हा नुसता असा चिरला आणि ह्याची अशी 6 इंचाची फळी तयार झालेली आहे. अशीच जास्त डायमीटरच्या ह्याच्यात मोठी फळी तयार करता येते. हा मेलेकोना बॅसिफेरा हा अत्यंत हलका बांबू आहे आणि हा रनर बांबू मध्ये असतो. ह्याचं तुम्ही बेट बघितलं तर एका बाजूला एक आलेला दिसत नाहीये. हा दूर दूर असा आलेला असा प्रकार असतो. ह्याला बाजूला आडवे फुटतात फुटवे आणि नंतर सरळ वाढतात. आता ह्याचं देखील हा माझ्या बाजूला आहे. हा जेमतेम 2 बोटात उचलता येईल एवढा असा लांब असा तुकडा माझ्या बाजूला आहे. तुम्ही म्हणाल की एवढ्या बांबूचा उपयोग होऊ शकतो, तर निरनिराळी जे अवजारं असतात, अंबाझेला म्हणा किंवा चिकू प्लकर, चिकू तोड्या, या अवजारांना जितका बांबू लांब तेवढा तो प्रिफर्ड असतो, म्हणजे त्याचा उपयोग जास्त होतो. पण मग जसं उंची वाढते किंवा लांबी वाढते तसं त्याचं वजन वाढत नाही या प्रकारामध्ये. हा अत्यंत हलका असणारा बांबू आहे, त्यामुळे हा देखील प्रचलित करायला काही हरकत नाही. मी तुम्हाला जरी माझं एक पुस्तक आहे बांबूच्या सप्त प्रजाती म्हणून, तर त्या सप्त प्रजातींचं हे जे पुस्तक आहे ह्याच्यात 7 प्रजातींचाच उल्लेख केलेला आहे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की आपली लागवड केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित असावी. त्याच्यापेक्षा मोठ्या जातींचा देखील आपल्याला जर सेकंड प्रेफरन्स म्हणून जर करायचा झाला तर ही जात उत्तम असू शकते. तर ह्याचा देखील तुम्ही तुमच्या लागवडीत उपयोग करून घेऊ शकता. आता ही माझी जी माणगावची नर्सरी आहे त्याच्यात एक शेड हाऊस आहे, एक त्याच्यानंतर एक पॉली हाऊस आहे आणि ह्याच्यात निर्मिती मी करत असतो. आणि ह्याच्यासाठी लागणारं जे प्राथमिक स्वरूपाचं जे प्लांटिंग मटेरियल आहे, लागवड योग्य मटेरियल, ते मी माझ्या 11 एकरच्या प्लॉटमध्ये त्याच्या मातृवृक्षांची लागवड करून माझंच मटेरियल घेऊन मी त्याची पुनर्लागवड करत असतो आणि रोप निर्मिती करत असतो. हा आता माझ्या मागे असणारा जो बांबू आहे त्याचंच हे पूर्वीचं चित्र आहे. याच्यात कलर कोडिंग तुम्हाला स्पष्ट दिसेल बघा. हा पांढरा आहे, हा निळा आहे, पिवळा आहे, त्याच्यानंतर लाल, पूर्वी कापलेला लाल छोटा देखील असेल. आणि एक आता या वर्षीची जी लागवड होती ती त्याच्यात लाल कलर कोडिंग झालेलं आहे. त्यामुळे कलर कोडिंगचा देखील ह्याच्यात तुम्हाला दिसेल. आता हा ऑलिव्हेरीचा एक 3 वर्षापूर्वीचा काढलेला फोटो आहे. हा 2च वर्षापूर्वीचा काढलेला आहे. पण ह्याची लागवड पहिल्या फोटोची जी लागवड आहे ती कंदापासून केलेली आहे. तर दुसऱ्या फोटोची जी लागवड आहे ती फांद्यांपासून केलेली आहे. पण कंदापासून केलेल्या लागवडीचं उत्पादन लवकर सुरू होतं आणि फास्ट होतं. हे बघा, हे मी माझ्या पॉली हाऊस मध्ये लावलेले कंद आहेत आणि ह्याला 3ऱ्या महिन्यातच फुटलेले जे फॉलिएज आहे, म्हणजे त्याचा तुम्हाला मुद्दाम दाखवलेला आहे. हे बघा, हे बारीक ऑफशोट्स ज्याला म्हणतो आपण, छोटे रायझोम सेपरेट करून त्याला मी पिशव्यांमध्ये भरतो आणि मग त्यापासून पण रोपांची पुनर्निर्मिती करत असतो. हा, आणि हे प्रत्येक जी हे असते, दाखवा तुम्ही ते, प्रत्येक जी पिशवी आमच्या नर्सरीच्या बाहेर जाते त्याला असा प्लास्टिकचा टॅग असतो, जेणेकरून तुमचं लागवडीत कोणताही गैरसमज होत नाही आणि योग्य पद्धतीने त्याची लागवड केली जाते. आता ही काही वैशिष्ट्यपूर्ण हत्यारं जी लागतात बांबूला कापायला ती तुम्हाला दाखवली गेलेली आहे. त्याच्यात बो सॉ आहे पहिली, नंतर ह्या प्रुनिंग सॉ आहेत. ह्या खूप महाग जरी असल्या तरी ते तुम्हाला पैसे कसे वसूल करून देतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. की प्रचलित हत्यारांमध्ये कुऱ्हाड म्हणा किंवा कोयत्यानी जेव्हा तुम्ही बांबू तोडत असता त्यावेळेला तो पिचतो शेवटच्या पेरामध्ये. तर तो आम्ही केलेल्या शिफारसींमध्ये एवढे मोठमोठे बांबू आहेत. आता उदाहरणादाखल हा ब्रँडी साईज आहे. हा ब्रँडी साईजचा जर तोडतानाच चुकलो मी किंवा कोयत्याने
तोडताना हे गाठ पेर तुटलं तर तुमचं जवळजवळ 400-500 रुपयाचं नुकसान होतं. आणि म्हणून तुम्हाला तो योग्य हत्यारांनी कापणं हे फार गरजेचं असतं. तर त्या झाल्या. तिसरा जो फोटोग्राफ दाखवला गेलेला आहे तो एनग्रेवर आहे, म्हणजे नक्षीकाम करायला उत्तम असणारं हे छोटंसं टूल बॅटरीवर चालतं. आणि त्याचा उपयोग कुठे होईल हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझ्या बाजूला काळा बांबू ठेवलेला आहे. हा नैसर्गिक काळा बांबू आहे. तर ह्याचा रंग निसर्गतःच काळा असतो. आणि ह्याच्यावर जर तुम्ही त्या एनग्रेव्हरनी, त्या थोड्या छोट्या हत्यारांनी जर एनग्रेव्हिंग केलं तर त्याची एक छानशी वॉकिंग स्टिक, म्हणजे म्हाताऱ्या माणसांना आधारासाठी जी काठी लागते ती उत्तम तयार होते. आणि व्हॅल्यू एडिशन होतं. म्हणजे तुमच्याकडे जी काठी बांबूची 40 रुपयाला तुकडा विकत नसता कोणी घेतला, त्याचे एकदम तुम्हाला 400 रुपये मिळायला लागतात. हे फार महत्वाचं आहे. व्हॅल्यू एडिशन आणि योग्य उपयोग याचं दर्शन तुम्हाला होणं गरजेचं आहे. तर ह्याचं एक थोडस उपयोग तुम्हाला दाखवतो. हे माझ्या चिंचवडच्या नर्सरीचे कंपाऊंड आहे. अत्यंत थोडक्या डिझाईन मध्ये केलेलं आहे. साधंस सुबक असं हे उत्पादनच म्हणूया आपण. हे देखणं ह्याच्यात देखील तुम्हाला वापर करता येतो बांबूचा. किंवा अशी अनेक उत्पादनं ह्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी दाखवतो की ज्याचा उपयोग बांबूचा. बघा आता हे सुंदर दिसतं तुम्हाला. एक शिरसीमध्ये माझं एकदा प्रेझेंटेशन होतं कर्नाटकामध्ये, त्यावेळेला मी हे दाखवलेलं आहे त्याच्यात. तर त्याच्यातली उत्पादनं पण बघा किती त्यांनी मेहनत केली होती ते हे सजवण्यासाठी. आता हे मुळापासून केलेल्या बांबूचे काही प्रकार आहेत तर ते पण तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर ही हस्तकला जी बांबूची असते त्याच्यात हे केलेले प्रकार आहेत. त्याच्यानंतर हे परंपरागत उपयोग झाले की ह्याच्यात मासे पकडण्यासाठी किंवा शिड्यांचा उपयोग. कारण आता उजवीकडे जे तुम्हाला दिसतंय त्याच्यात नळीचे पत्रे किंवा ट्रे हे इंडस्ट्रियल उपयोग आहेत. याचा उपयोग जास्तीत जास्त होऊ शकतो. म्हणून त्याला लागणाऱ्या बांबूची लागवड आपण करणं गरजेचं आहे. हा बांबूचा बँड आहे. ह्याच्यात सगळी जी इन्स्ट्रुमेंट आहेत ती बांबूची आहेत. हा बांबू रिएन्फोर्स्ड बंगलो आहे. म्हणजे ह्याच्या स्लॅब मध्ये लोखंडाऐवजी बांबू वापरलेले आहेत. हे कर्वेचर केलेले स्लॅब आहेत म्हणा किंवा हे मोठे जे स्लॅब आहेत ह्याच्यात बांबू वापरलेला आहे, लोखंड न वापरताना केलेलं आहे. त्यानंतर हा अत्यंत सुबक असा प्रकार आहे बांबूच्या झोपडीचा. हा मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं चिरून केलेल्या बांबूपासून पटापट तयार होणार हे छानसं हे एका दिवसात अशी चांगली झोपडी आपल्याला बनवता येते 2 कामगारांपासून. हा एक हॉटेलमधलं हे रूफिंग बघा. त्याच्यानंतर त्याचं फ्लोरिंग देखील बांबूचं आहे, बांबूची फरशी, त्याच्यानंतर बांबूचं फर्निचर आणि बांबूपासून खाद्य निर्मिती पण होते. मी मगाशी सांगितलं बांबूचं लोणचं म्हणा, सूप्स म्हणा, याच्यासाठी देखील आपल्याला बांबूची लागवड व्यावसायिक दृष्ट्या प्रचलित करता येईल आणि ती तुम्हाला वापरता येईल. हा छानसा लॅम्प आहे. ठाकूर साहेब, तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिली शेतकऱ्यांना. तर ठाकूर साहेब, काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते आमच्याकडे, तर मी तुम्हाला ते विचारतो शेतकऱ्यांचे प्रश्न. तर पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे बांबू कुठल्या हवामानात किंवा कुठल्या भौगोलिक परिस्थितीत करावा, म्हणजे त्याचं मुख्य पीक किंवा त्याचं पीक म्हणून करावं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की बांबू हा फक्त पावसाळी पाण्यावर होईल का? पण बांबू लागवड ही व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतो आहोत. बांबू लागवडीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फॉरेस्ट डिपार्टमेंट सारखा नाहीये. त्यांना फक्त कॅनॉपी वाढवायची असते. आपल्याला बांबू हा जगवायचा पण असतो आणि त्यापासून उत्पादन पण घ्यायचं असतं. त्यामुळेच पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या ज्या प्रजाती आहेत, जरूर आहेत, मानवेल येतो, बांबूचा बांबूस येतो, पण त्यापासून आपल्या खिशात 4 पैसे मिळत नाहीत. मग जर शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच राहिली तर ते लागवड करण्यात काय अर्थ आहे? ज्या प्रजातींच्या लागवडीतून आपल्याला भरपूर नफा होणार आहे तशा प्रजातीच लावणं गरजेचं आहे. पूर्वी एकदा नांगरणी केली जमिनीची आणि काहीतरी पेरलं तर 5-50 हजार रुपये आपल्याला सहज मिळायचे. आज तसं त्या 5-50 हजार रुपयात आपलं पोट भरणार नाहीये. शेती ही सस्टेनेबल नाही राहणार. म्हणून निवड करताना आपण महागातल्या जाती ज्या निवडलेल्या आहेत त्यांना पाणी हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे बिन पाण्याने येणाऱ्या जातींची मी शिफारस करत नाहीये.
आणि तुमचा जो पहिला प्रश्न आहे मुळात हा जोडून विचारला गेलेला होता, तर हा कोणत्याही हवामानात येणारा प्रकार आहे. बांबू हा कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत सगळीकडे आढळतो. फक्त बर्फाच्छादित ज्या जागा आहेत तिथे बांबू आढळत नाही. म्हणजे भारतात सर्वदूर बांबू आढळतो किंवा होऊ शकतो, लागवड यशस्वी होऊ शकतं हे निश्चित. म्हणूनच मी मागच्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये 3 प्रकारचे फोटो का टाकले जायजेनशियसचे, की एक मँगलोरचा होता म्हणजे समुद्र सपाटीचा होता, एक चिंचवडचा होता आणि एक डेहराडूनचा होता. हे सिद्धच झालेलं आहे की बांबू कुठेही लावला तरी व्यवस्थित येतो. मॅनेजमेंट मध्ये थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि जर तुम्हाला जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर निश्चितच हायटेक ह्या दृष्टिकोनातूनच बांबूकडे बघणं हे गरजेचं आहे. धन्यवाद ठाकूर साहेब. ठाकूर साहेब, माझा त्यातलाच एक प्रश्न आहे की पाण्याचं नियोजन साधारण कसं असावं? बांबू समजा प्लांटेशन केला तर त्याचं पाण्याचं नियोजन कसं असावं आणि किती वर्षापर्यंत पाणी त्याला द्यावं लागतं? एक वेगळा विषय होऊ शकतो प्रत्येक बाबतीत. बांबूच्या बाबतीत देखील तसं आहे. पण एक थंब रूल म्हणून जर बघायचं झालं तर ऊसाच्या 1 पाणी लागतं याला. आता हे तितकंसं म्हणणं बरोबर नाहीये, कारण हे सगळं जमिनीच्या पोतावर अवलंबून असतं की तुमच्या कोणत्या प्रकारच्या जमिनीत तुम्ही लागवड केलेली आहे, ती पाणी किती जलधारणा शक्ती जी तुमची जमिनीची आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. जमिनीत किती प्रकारचे म्हणजे कसे कितपत त्याच्यात इन्ग्रेडियंट्स आहेत त्यावर सगळं हे अवलंबून असतं. शेणखताचा तुम्ही जर जास्तीत जास्त वापर करत असाल तर तुम्हाला पाणी वरचेवर देण्याची गरज भासत नाही, कारण त्याच्यात जीवाणूवर्धन असतात आणि त्या जीवाणूवर्धनामुळेच हवेतलं बाष्प ते जीवाणू घेत असतात आणि ते झाडाला देत असतात. पण सर्वसाधारणपणे छोट्या रोपांना दिवसाला 1 लिटर एवढं पाणी लागतं. म्हणजे साधारण ऑक्टोबर पासून पुढे जूनच्या सुरुवातीपर्यंत पाणी देणं हे गरजेचं असतं. पण ह्याला तुम्हाला काय फार रेग्युलरली द्यावं लागतं असंही काय नाही. तुम्हाला समजा दिवसाला 1 लिटर मी सांगितलं आणि तुम्ही 7 दिवसात एकदम 7 लिटर दिलं तरी चालतं. मला वाटतं तो एक वेगळा विषय होऊ शकेल पाण्याचं नियोजन हा. त्याच्यामुळे हा शॉर्टली आपल्याला घेता येणार नाही. पण एक निश्चित आहे, टोमॅटो म्हणा, द्राक्ष म्हणा, डाळिंब म्हणा याच्यापेक्षा खूपच पाणी कमी लागतं बांबूला. पण जितकं बांबूला तुम्ही पाणी द्याल, खतं द्याल, तेवढं सगळं खायचं आणि प्यायची क्षमता असणारं हे पीक आहे. बऱ्याच पिकांमध्ये जास्त पाणी दिल्याने जे नुकसान होतं ते बांबूच्या बाबतीत होत नाही. बांबूची क्षमता असते कितीही खायचं आणि कितीही प्यायचं. ठाकूर साहेब, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली. ठाकूर साहेब, दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता मला की बांबूचं एकरी किती रोपं लागतात त्याला आणि एकरी उत्पादन साधारण किती होतं आणि किती वर्षांनी उत्पादन यायला चालू होतं? लागवडीच्या पद्धती ह्या उपयोगावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ मी समजा बांबूची लागवड ही लँडस्केपिंग म्हणून करत असेल तर त्यातलं लागवडीतलं अंतर पण बदलतं. पण जर शेतकरी हे उत्पादनासाठी लागवड करणार असेल, सलग लागवड म्हणून घेणार असेल आणि ते देखील त्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवणार असेल, म्हणजेच काय नर्सरीसाठी न वापर करणार असेल, तर डोंगरवली क्रमांक 1 जी मी पद्धत सांगितली मगाशी मी प्रेझेंटेशन मध्ये, त्याच्यात 2.5 मीटर बाय 2.5 मीटरच्या खड्ड्यांप्रमाणे जर आपण विचार केला आणि ज्यात मोठे, मध्यम आणि छोट्या तिन्ही प्रकारच्या बांबूचा जर अंतर्भाव ठेवला तर 680 रोपं ही एकरी लागतात. आणि त्याच्या किमती म्हणजे त्याची किंमत म्हणजे रोपांसाठी देणारी जी किंमत द्यावी लागणारी जी किंमत आहे ती 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतका खर्च येतो. हा खर्च तुम्हाला कमीही करू शकता तुम्ही किंवा वाढवूही शकता. त्याचं कारण असं आहे की तुम्ही निवड करत असताना वाढलेली रोपं लावणार असाल तर तुम्हाला खर्च जास्त येतो, पण तुमचं उत्पादन शाश्वत येतं आणि लवकर येतं. म्हणून 6 प्रजातींपैकी तुम्ही वाढवूही शकता किंवा 10 करू शकता. त्याप्रमाणे लागवडीला येणारा खर्च हा निश्चितच कमी किंवा जास्त आपापल्या खिशाकडे बघून शेतकऱ्यांनी करावा असं माझं म्हणणं आहे. पण साधारण 1.5 लाखाच्या पुढे असं लक्षात ठेवावं. आणि ह्याचं उत्पादन जे आहे हे उत्पादन जर तुम्हाला क्वालिटी टिंबर पाहिजे असेल तर 6 वर्षानंतर सुरू होतं.
तुम्हाला टोपलीवाल्यांना जर तुमची उत्पादनं विकायची असतील किंवा सुपं बनवायला जर विकायची असतील, अशा नगण्य उत्पादनांसाठीच जर तुमची बांबूची लागवड असेल किंवा टोमॅटोच्या सपोर्टसाठीच तुम्ही लागवड करणार असाल बांबूच्या प्रजातींसाठी, तर तुमचं उत्पादन चौथ्या किंवा तिसऱ्या वर्षी देखील सुरू होऊ शकतं. कनकईचमध्ये तुम्ही जर कंदांपासून लागवड केली तर चौथ्या वर्षीपासून तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. पण किती शूट्स येत आहेत याच्या ऐवजी किती चांगल्या प्रतीचा माल तुम्ही बाजारात उपलब्ध करून देऊ शकताय, त्यावरून तुम्ही बायर्स मार्केटमध्ये आहात की सेलर्स मार्केटमध्ये आहे हे ठरवलं जातं. आणि म्हणून क्वालिटी टिंबरसाठी तुम्ही 6 वर्ष थांबणे हे गरजेचं आहे. ठाकूर साहेब धन्यवाद. ठाकूर साहेब, अजून एक महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बांबू लागवडीसाठी कुठली शासकीय योजना किंवा अनुदान आहे का, हा एक मोठा प्रश्न होता. आणि दुसरा म्हणजे की बांबूला शाश्वत बाजारपेठ आहे का, बांबू समजा विक्री करायची असेल तर त्याला शाश्वत बाजारपेठ आहे का? मुळात एक आहे की सरकारी योजनांमधून देखील ह्याला वाव दिला गेलेला आहे. बांबू मिशन काम करते, त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पण काही हे आहेत, पण त्याबद्दलची माहिती त्या डिपार्टमेंटला विचारणं जास्त संयुक्तिक राहील, त्यांच्याकडून घेतलेली माहिती जास्त ऑथेंटिक असेल. हा, बांबूसाठी योजना निश्चितच आहेत, कृषी विभागाच्या आहेत किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आहेत, पण ते त्या डिपार्टमेंटनी सांगितलेलं जास्त संयुक्तिक ठरेल. साधारण 60,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत कृषी खातं आपल्याला देतं असं मी ऐकलेलं होतं. आणि नंतरच्या योजनेमध्ये बांधावर केलेल्या लागवडीसाठी देखील कृषी खातं तुम्हाला अनुदान देऊ शकत होतं. पण बाहेर 1500 पेक्षा जास्त उपयोग आहेत बांबूचे आणि केवळ 2-3 उपयोगांसाठी शेतकऱ्याने अनुदानासाठी प्रयत्न करणं मला काही योग्य वाटत नाही. म्हणजे हे सस्टेनेबल बांबू फार्मिंग आहे आमचं. स्वतःच्या हिमतीवर बांबू लागवड करू शकता आणि तुम्हाला तुमची उत्तम उत्पादन मिळू शकतं आणि तुम्ही निश्चितच ह्यातून श्रीमंत होऊ शकता. हे कॅश क्रॉप आहे. तर 1500 पेक्षा जास्त उपयोग आहेत असं जेव्हा मी म्हणतो, त्यातल्या महत्वाच्या उपयोगांमध्ये प्लायवूड म्हणजे फ्लोरिंग, रूफिंग, टायवूड, प्लायबोर्ड, फर्निचर, गृहबांधणी हे महत्वाचे उपयोग झाले. त्याच्यानंतरचे उपयोगांमध्ये इथेनॉल निर्मिती हा जास्त आता गरम विषय झालेला आहे. त्यानंतर कुठला विषय येतो तर इंधन म्हणून ब्रिकेट्स बनवून त्याचे बॉयलर्सला सप्लाय करणं आणि बायो सीएनजी आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणजे होंडाने काढलेली जी सगळ्यात सायलेंट कार कुठली असेल तर ती हायड्रोजनवर चालणारी आणि त्यासाठी हायड्रोजनची निर्मिती बांबूपासून करणं हे आताच्या घडीला मार्केटला एक मोठं आव्हान आहे. पण इंधनासाठी बांबू हा मला एक काय संयुक्तिक वाटत नाही, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा पॉलिसीज बदलतात. तुम्हाला माहिती आहे आजचा कच्च्या तेलाचा रेट जो आहे तो $1 पर बॅरल आहे, इतका लोएस्ट आहे. मग जर त्यातून निर्मिती करणं जर स्वस्त होत असेल ऊर्जा निर्मिती, तर बांबूपासून निर्मिती ऊर्जेसाठी कोण करेल? म्हणून त्याचा उपयोग जो बांबूचा आहे तो इंधनाकडून थोडस तुम्ही दूर जा आणि प्लायबोर्ड, फर्निचर, गृहबांधणी ह्याच्याकडे जास्त तुमचं लक्ष राहावं. आणि इंडस्ट्रियल उपयोगाला लागणारे जे बांबू आहेत, मॅट किंवा इतर काही जे असतील, इव्हन सर्जरीमध्ये बांबूचा उपयोग होतो. तुम्ही पायात तुमचे जे स्टीलचा रॉड ठोकता तो सेमी चार्ड बांबूचा ठोकावा असा काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कारण बांबू हा डिसइन्फेक्टंट नैसर्गिकरित्या डिसइन्फेक्टंट असणारा एक पदार्थ आहे. मुळात प्रजातीत वेगवेगळ्या उत्पन्नाचा स्रोत आपल्याकडे मिळू शकतो. म्हणून जितकी जास्त इन्व्हेस्टमेंट तेवढे जास्त रिटर्न्स, हे एक फंडामेंटल याचं इकॉनॉमिक्स आहे. ते शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून किमान 3 लाख रुपये प्रति एकर ते 9 लाख प्रति एकर हे मी माझ्या दृष्टिक्षेपात असलेलं हे उत्पन्न बांबूपासून घेताना मी बघतोय लोकांपासून. अर्थात त्याच्यात प्रत्येकाची मार्केटिंग एबिलिटी हा जो भाग आहे ना, हा त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो. मी जसं पहिल्या वेळेला सांगितलं की एक शूट एका बांबूचा 50 किलोचा 100 रुपये किलोने जर तुम्ही विकून 5,000 रुपयाचा एक बांबू विकू शकत असाल,
तर ह्या हिशोबाने ते उत्पन्न एकरी किमान 20 लाखापर्यंत जातं. पण मला ते आताच मोठं पिक्चर ग्राहकांपुढे ठेवायचं नाहीये, शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं नाहीये. कारण ह्याच्यात फार लक्षपूर्वक काम करावं लागेल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने 6 लाख रुपये प्रतिवर्ष प्रति एकर हे गृहीत धरायला काय हरकत नाही. त्यातूनही स्पेसिफिक अशी काय लागवड केली, जी मला एका पुण्यातल्या प्रथितयश डॉक्टरांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव मांडलाय. सह्याद्री हॉस्पिटल्सचे डॉक्टर आहेत ते. त्यांचं म्हणणं की ते करोडो रुपयाचा बांबूपासून निर्मिती केलेला कापूस आणि बँडेज वापरतात पुण्यात सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये. मग त्याच्यासाठी जी उपयुक्त जात आहे, प्रजाती आहे, तिची लागवड करूया आपण. आणि त्यापासून उत्पन्नाला तसं एक असं सांगता नाही येणार की ह्याचं वर्षाला 3च लाख रुपये येतील वगैरे. अपार आहे अगदी. म्हणजे तुम्ही देर इज अ स्काय हाय लिमिट उत्पन्न काढण्यासाठी. चारकोल जो आहे तो चारकोल ऍक्टिव्हेटेड चारकोल घेतलं तर 2,000 रुपये किलोचं ऍक्टिव्हेटेड चारकोल पण मिळू शकतो बांबूचा. पण त्याच्यात बांबूचा कंपोनंट किती असतो हा प्रत्येकाने वैयक्तिक ठरवायचा प्रश्न आहे. ठाकूर साहेब धन्यवाद. ठाकूर साहेब अजून एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, की शेतकऱ्यांनी समजा बांबू उत्पादन केलं तर शेतकरी तिथल्या तिथेच त्याचं काही बांबूपासून काही कुठल्या गोष्टी करू शकतो का आणि त्या मार्केटमध्ये विकू शकतो का? तर त्याच्यासाठी काही बांबूच्या पासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात, उदाहरणार्थ फर्निचर आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत, तर त्याच्या ट्रेनिंगची कुठे व्यवस्था असते का? किंवा सरकारकडून काही ट्रेनिंगची व्यवस्था दिलेली आहे का? हे हस्तकलेतलाच प्रकार आहे. पण हे बांबूच्या ज्या घरी बसल्या बसल्या करता येणाऱ्या गोष्टी आहेत, बऱ्याच त्या कव्हर मगाशी पण केले होते. पण ही बांबूची ज्वेलरी आहे कानात घालायची याची. आणि माझा प्रयत्न असाच नेहमीच राहिलेला आहे की जशी ऊसाची आता परिस्थिती आहे की तुमचा ऊस फक्त कारखान्यांनाच जाऊ शकतो, तुम्ही घरगुती काय त्याचा फारसं काय उपयोग करू शकत नाही. व्हेअरएज बांबूमध्ये असे काही प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्ही घरच्या घरी 100-500 रुपयाचे किंवा 500-600 रुपयाच्या हत्याराने घरच्या घरी बनवून सेमी फिनिश्ड प्रोडक्ट बाजाराला देऊ शकतं. त्यातला हा एक दुसरा एक बांबूचा प्रकार आहे. हा एकच बांबू आहे, अख्खा उकललाय मी. याचं फक्त कटिंग टेक्निक आहे. हा गोल होता पूर्वी, नुसतं त्याच्या एक छोट्याशा हत्याराने याला चिरून अखंड ठेवून त्याची एक फळी तयार झालेली आहे. आणि अशा फळीचं पॅनल करून, मगाशी एक तुम्हाला मी प्रेझेंटेशन मध्ये एक झोपडीचा फोटो दाखवला होता, तशी उत्पादन सहज करता येतात. म्हणजे हे करत असताना शेतकऱ्यांनी त्याचा बांबू कापला, 8.5 फुटाचे तुकडे केले, चिरून त्याला अशा फळ्यांच्या स्वरूप दिलं आणि तयार ठेवलं. हे सेमी फिनिश्ड प्रोडक्ट तुम्ही बाजारात अगदी सहजगत्या विकू शकता. आणि हे नुसतंच म्हणजे हे लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये जसं जाऊ शकतं, तसंच उत्तम इंटिरियर डेकोरेटर्स देखील याचा वापर करू शकतात आणि आर्किटेक्ट्सना हे प्रोडक्ट देऊ शकतात. म्हणजे असे अनेक प्रोडक्ट्स आहेत. म्हटलं तर 1500 पेक्षा जास्त उपयोग आहेत, मी मगाशीच म्हटलं. त्यामुळे मी आता दाखवला हा अत्यंत सुलभ, प्रत्येक शेतकऱ्याला घरगुती दृष्ट्या हे फळ्या तयार करता येतील अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर हस्तकलेमध्ये हे देखील आहे. किंवा जर तुमच्या शेतकऱ्यामध्ये जर कुवत असेल आणि जशी ऊसाचे साखर कारखाने निर्मिती झालेली आहे आणि जिथे शेतकरी डायरेक्ट कारखान्यांना त्याचा ऊस देतो, तसंच डायरेक्ट कारखान्यांना आपला बांबू देखील देता येईल जर त्याचं बांबू फ्लोरिंग म्हणा, बांबू प्लायवूड असे मोठ्या मोठ्या कारखान्यांना देखील हा आपला बांबू जाऊ शकतो. पण तिथे कोट्यावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येईल. म्हणजे 1000 रुपयापासून ते अगदी कोट्यावधी रुपयापर्यंतच्या उत्पादनांसाठी बांबू हा उपयुक्त आहे. ठाकूर साहेब, आपण बांबू लागवडीविषयी खूपच सविस्तर माहिती आज दिली. त्याबद्दल तुमचे प्रथमतः किसान संवादकडून धन्यवाद. आपण इथे आलात. तसंच शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि निश्चितपणे ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्याचा खूप उपयोग होईल शेतकऱ्यांना बांबू लागवडीचा. तरी सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण असेच भेटत राहू. या किसान संवाद या नवीन प्रकारच्या संकल्पनेतून तुम्ही मला सर्व दूर पसरवलत आणि शेतकऱ्यांपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आणि किंबहुना किसान फोरम आणि माझा संबंध फार जुना आहे
आणि त्यामुळे तुमच्या प्लॅटफॉर्मवरून मला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि बांबू लागवड का करावी यासाठी एक शेवटचा मेसेज असा आहे की आतापर्यंतच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये किंवा लागवडींमध्ये आपण बायर्स मार्केटमध्ये आहोत शेतकरी. म्हणजे आपल्याला खरेदीदारांची वाट बघावी लागते किमतीसाठी. ती न करताना आपण सेलर्स मार्केटमध्ये यावं, म्हणून विशेष अशा प्रजातींची शिफारस मी करून हा संवाद मी पूर्ण केलेला आहे. पुन्हा एकदा आपले आभार. आपण बांबू विषयी खूपच सविस्तर माहिती दिली आणि नक्कीच जरा शेतकऱ्यांना खूप उपयोग होईल. त्याबद्दल तुमचे किसान संवाद कार्यक्रमातर्फे खूप खूप धन्यवाद. तसेच शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर अजित ठाकूर साहेबांशी जर संपर्क साधायचा असेल तर शेवटच्या स्लाइड वरती त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि शेतकरी बंधूंनो, आपण पुन्हा एकदा असेच भेटत राहू किसान संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून. धन्यवाद.